कोलगेट आपण रोज दात स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करत असतो, पण या कोलगेटचा वापर तुम्ही कधी गॅससाठी केला आहे का? नसेल केला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, माझा आत्ता स्वयंपाक बनून झालेला आहे. सकाळचा स्वयंपाक असो किंवा रात्रीचा स्वयंपाक असो, आपल्याला जेवण हे नेहमी गॅसवरतीच बनवायचं असतं आणि स्वयंपाक झाला तर दुसरं काम असतं ते म्हणजे गॅस शेगडी किंवा गॅस ओटा स्वच्छ करणं. पण बऱ्याचदा आपण काय करतो की यावरती पाणी टाकतो. नेहमी आपल्याला कसं असतं माहिती आहे का? पुसून घेण्यापेक्षा पटकन पाणी टाकून स्वच्छ केलं तर अगदी सोपं वाटतं. पण बघायला गेलं तर कधीच यावरती पाणी टाकायचं नाही पाहिजे. तर 3 महिन्यातून एकदाच तो कशा पद्धतीने स्वच्छ करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि रोज कशा पद्धतीने स्वच्छ करावा ते सुद्धा सांगणार आहे. आता गॅसचे जे काही बटन असतात ते सुद्धा स्वच्छ करणे जास्त गरजेचे आहे. आता हे बटन कसे स्वच्छ करायचे हे सुद्धा मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता बघा, तुम्ही बटन काढायला गेले ना तर ते अशा पद्धतीने निघणार नाही. तुम्हाला असं वाटेल की नाही काढलं तर बरं होईल, पण मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला अगदी जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम काढत असणार तुम्हाला असं वाटेल, पण एकदम प्रॉपर पद्धतीने काढायचं. तर ते बघून घेऊयात. तर बघा, तुम्ही बटन काढायला गेलात ना तर तुम्हाला दिसेल की बटन खाली ही किती घाण असते आणि बटनमध्ये सुद्धा ती घाण साचलेली असते. त्यामुळे ते बटन व्यवस्थितरित्या काढणं तेवढंच गरजेचं आहे, नाही तर बटन जे आहे ते तुटू शकतं. तर कसं करायचं? त्या विरुद्ध साईडने दोन्ही हाताने धरून त्याला ओढायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम इझिली आपलं बटन निघलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरंसुद्धा बटन काढून घ्यायचं आहे. आपल्याला डीप क्लीन करायचं आहे आणि डीप क्लीन आपल्याला महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यात म्हणजे 3 महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा अशा पद्धतीने डीप क्लीन करणे गरजेचे आहे. बघा, इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. यात आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. तर इथं आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहे, थंड पाण्याचा वापर करू नका. त्यामध्ये घालणार आहेत आपण निरमा. जोही निरमा तुम्ही यूज करता तो निरमा आपण इथे टाकणार आहे. त्यानंतर लिक्विड डिशवॉश वापरणार आहेत. लिक्विड डिशवॉश वापरलं तरी चालेल किंवा डिशवॉश लिक्विडचा वापर केला तरीही चालणार आहे, पण गरम पाणी घ्या. कारण आता बटन काय होतात हे आपण खूप महिन्याने काढतो ना तर चिकटपणा त्यामध्ये चिकटपणा असतो आणि घाण साचलेली असते आतमध्ये बटनामध्ये. त्याचबरोबर जे काही आपले बर्नर असतात ते सुद्धा घाण झालेले असतात. त्याचे जे काही छिद्र आहेत ते सुद्धा ओपन करायचे आहे. अगदी आपल्याला त्याला एकदम स्वच्छ नाही करायचं. फक्त आपल्याला ते स्वच्छ करण्यामागचे काही उद्देश असेल तर तो हाच आहे की त्याचे जे छिद्र आहे ते आपले ओपन झाले पाहिजे. तर बघा, दोन्हीही बर्नर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. आता तुम्हाला जर चांगलं स्वच्छ करायचे असेल तर खूप घाण झालेले असेल तर 1 ते 2 इनोच्या ज्या पुड्या असतात त्यासुद्धा तुम्ही यामध्ये टाकल्या तरी चालणार आहे. आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे बनवायचं आहे एक मॅजिकल सोल्युशन. आता हे सोल्युशन कसं बनवायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हे जे सोल्युशन आहे ते तुम्हाला एकदम सॉफ्ट अशा घासणी घ्यायची आहे आणि तारेची वगैरे घासणी तुम्हाला इथे घ्यायची नाही, पण माझ्याकडे सॉफ्टवाली घासणी नव्हती त्यामुळे मी इथे तारेचीच घासणी घेतलेली आहे. तारेच्या घासणीने काय होतं की आपला जो गॅस आहे त्याच्यावर थोडेफार क्रॅचेस येऊ शकते, त्यामुळे इथे मी तुम्हाला सांगते की सॉफ्ट घासणीचा यूज करा. त्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याचा वरचा जो भाग आहे वरचा भाग त्यासोबतच खालचा भाग खूप घाण झालेला असतो. आता बघा, ही जी आपण एक लेयर लावलेली आहे पूर्ण गॅसला सेम एकच सोल्युशन बनवलेलं आहे. हे सोल्युशन आपल्याला गॅसच्या वरती, गॅसच्या खाली, गॅसच्या मागच्या भिंतीला सगळ्यांसाठी एकच सोल्युशन आपण यूज करणार आहे. तर बघा, गॅसच्या मागची जी फरशी असते किंवा खालची जी फरशी असते तिथे सुद्धा खूप शिंतोडे फार उडतात. आपण जेव्हा फोडणी वगैरे देतो त्याचे, तर तेही त्यासाठी आपल्याला हेच करायचं आहे. तर बघा, आता मी गॅस खालून वरतून एकदम छान असा घासून घेते. त्यानंतर गॅसची मागची जी भिंत आहे ती सुद्धा आपल्याला एकदम छान अशी घासून घ्यायची आहे. गॅसचा जो ओटा आहे तो सुद्धा मी आता घासून घेणार आहेत.
तर तुम्हाला प्रत्येक 2 किंवा 3 महिन्यातून अशा प्रकारे एकदा डीप क्लीन केली तर तुमची जो चिकट होणारा गॅस आहे तो जास्त चिकट होणार नाही आणि मेंटेन राहण्याससुद्धा खूप मस्त मदत होते. बऱ्याचदा गॅसवरती गॅसच्या मागची जी भिंत आहे त्याच्यावरती जी डिझाईन असते, आपण जर तिकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही, व्यवस्थित त्याला क्लीन केलं नाही तर ती त्या डिझाईनमध्ये सुद्धा घाण साचत चालते आणि त्या डिझाईनला सारखी अशी एक काळी अशी लेयर येते आणि गॅसवरती सुद्धा खूप घाण अशी लेयर्स असते. गॅसच्या मागच्या साईडला एकदम छान असं मी घासून घेतलेलं आहे. तर बघा एकदम चिकट लेयरसुद्धा साचलेला असतो, तो सुद्धा मी एकदम छान असा घासून घेतला. एकदा का होईना ते चिकट लेयर साचायला लागला तर आपल्याला फार कष्ट करावे लागतात. त्यामुळे आपल्याला 2 महिन्यातून का होईना अशा प्रकारे डीप क्लीन करणे खूप गरजेचे आहे. तर बघा अशा प्रकारे मी एकदम छान असं सगळं घासून घेतलेलं आहे. तर चला आता हे मॅजिकल सोल्युशन कसं बनवायचं ते बघूया. तर तुम्हाला घ्यायचं आहे कोलगेट आणि जे कोलगेट तुम्ही वापरत असाल ते कोलगेट घेतलं तर काहीच हरकत नाही. साधारण ते मी अर्धा चमचा कोलगेट घेतलेला आहे. एवढं कोलगेट आपल्यासाठी सफिशियंट आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुमच्याकडे जर डिशवॉश असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, यात 2 चमचे डिशवॉश घालायचं आहे. डिशवॉश नसेल तर काय करायचं आहे, आपली जी साबण असते भांडे घासायची ती साबण आपल्याला ग्रेट करून घ्यायची आहे. तर बघा मी सुद्धा इथे साबणीचा यूज करणार आहे. त्यानंतर आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहे. तर बघा आपली एकदम छान अशी घट्ट अशी पेस्ट तयार झालेली आहे. आपल्याला थोडीशी पातळ हवी आहे, जास्त ही पातळ नको. तर बघा त्या हिशोबाने आपण काय करूयात, थोडंसं यामध्ये पाणी घालूयात, याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात. म्हणजे काय होईल, हे जे सोल्युशन आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी कामी येईल. जर तुम्ही अशा पद्धतीने डीप क्लीन केलं ना तर तुमचा गॅस हा व्यवस्थित स्वच्छसुद्धा राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही घाण वगैरे साचत नाही. साचत असेल तर ते सुद्धा निघून जाते. आता हे आपण घेतल्यानंतर आता आपल्याला यावरती काय करायचं आहे, पाणी टाकायचं. पण हे तुम्ही जेव्हा डीप क्लिनिंग करता तेव्हाच करायचं आहे. रोज तुम्ही गॅस साफ करता तेव्हा ओल्या कपड्यानेच गॅस साफ करायचा आहे. ओल्या कपड्याने कसा करायचा ते ऑलरेडी मी तुम्हाला शेअर केलं, त्यामुळे मी आज यामध्ये सांगणार नाही. आणि जर तुम्ही तुमचा गॅस जर फार घाण झालेला असेल मग अशा वेळेस तुम्ही महिन्यातून ही अशी डीप क्लीन केली ना तर काही हरकत नाही, खूप छान आपला गॅस स्वच्छ होतो. आणि बघा इकडे ग्लासची आपली जी शेगडी आहे ती सुद्धा एकदम छान अशी मी घासून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याच्यात पाण्याने एकदम छान असा आपला जो गॅस आहे खालून वरून एकदम छान असा स्वच्छ असा धुवून घेणार आहेत. आपली जी मागची भिंत आहे ती सुद्धा खूप घाण झालेली होती, ती सुद्धा मी घासून घेतलेलं आहे. ती सुद्धा आपण पाणी टाकून एकदम छान असे स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गॅसवरती पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर बघा आपला गॅस एकदम छान असं स्वच्छ झालेला आहे. तोपर्यंत तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा गरम पाण्यात एकदम छान अशा भिजून झालेल्या आहे. आता आपण काय करणार आहोत, घासणीच्या मदतीने याला एकदम छान असं घासून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 2 ते 3 महिन्यातून बाहेर काढलेले म्हणजे व्यवस्थित घासायलाच काढले, त्यामुळे चिकटपणा जास्त असतो आणि चिकटपणा जास्त असल्यामुळे आपल्याला याला गरम पाण्याचा यूज केलेला आहे. गरम पाण्याने हा जो चिकटपणा आहे तो लवकर निघतो. तर बघा आपण काय करणार आहोत, आता घासणीने एकदम छान असं घासून घेणार आहोत. आपले गॅसचे जे बर्नर आहेत त्याचे छिद्र जे आहेत ते सुद्धा आपल्याला एकदम छान असे ब्रशने घासून एकदम छान असे ओपन करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आपले हे जे बर्नर आहे ते किती जास्त असे चमकायला लागलेले आहेत. आपले जे गॅसचे जे बटन आहेत ते सुद्धा आतमधून खूप जास्त तेलकट झालेले आहे. त्यालासुद्धा आपण ह्या छोट्याशा ब्रशच्या मदतीने एकदम छान असे घासून घेणार आहोत. तर बघू शकता याच्यामध्ये सुद्धा किती चिकटपणा आहे. तर बघा या प्रकारे आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत. तर बघू शकता एकंदरीत आपण गॅसच्या ज्या पण वस्तू आहे स्वच्छ अशा घासून घेतलेल्या आहे.
तर बघा, सर्व घासून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, त्यानंतर नरम कपड्याने त्याला पुसून घेतलं. त्यानंतर आपण व्यवस्थित असं गॅसवरती लावून देणार आहोत. ड्राय होऊन द्यायचं आहे, मगच याचा वापर करायचा आहे. आपण काय केलं माहिती आहे ना, बटन आणि हे जे सगळं काही आहे ते गरम पाण्यामध्ये धुतल्यामुळे याचे काय होतं, यातला जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि असं वाटतं की आपण जी शेगडी अगदी नवीनच घेतली की काय. तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. बटन वगैरे किंवा त्या खालचा जो काही सगळी भाग आहे तो एकदम साफ झालेला आहे. बर्नर बघू शकता किती व्यवस्थितरित्या साफ झाले आहेत. त्याचे सगळे होल ओपन झाले आहेत. मागची बाजूसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान अशी चमकत आहे. सो फ्रेंड, तुम्ही बघू शकता आपला गॅसचा वाटासुद्धा किती छान असा साफ झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.